राम राम. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी घरीच होतो. सकाळी सकाळी आलं ट्रॅक्टरला. एक लोकलचं भाडं होतं. आपले राजू काका त्यांचा जरा खात आणायचा होता शिरोळ ताजबंदवरनं. मग काय ट्रॅक्टरला स्टार्टर मारला. आपण गेलो होतो शेताकडं. शेताकडून आलो घरी. ट्रॅक्टर वगैरे चालू केलं आणि निघालो आपण शिरोळसाठी. खात तर थोडाच होता, पण जरा पावसामुळे रस्ते खराब झालेत, त्यामुळं वरी जरा गाडी जात नव्हती. मग म्हणलं ट्रॅक्टरमध्येच आणावं आणि ट्रॅक्टरमध्ये आणून ट्रॅक्टरमध्येच वरी शेताकडे घेऊन जाऊ. मग काय खात वगैरे भरला आणि निघालो शिरोळमधून लगेच वापस. ट्रॅक्टरमध्ये काय 10-15 पोते होते आणि एवढ्या वजनाला काय ट्रॅक्टरचं काय उगं खेळतच चालत होतं. मग काय लागलो हायवेला लागल्यानंतर काय उगं लावलं बेरीट. 20च्या स्पीडनं जात होतं ट्रॅक्टर काय जास्त पळत नाही हो. मग आलो गावामध्ये. गावामधून जायचं होतं आपल्याला वरलाकडं. म्हणजे रस्त्याचं काम काय, रस्ता खूपच खराब झालेला आहे. हळूहळू करत आलो शेतामध्ये. लगेच तिथलं काम वगैरे पार पाडून लगेच 2 जण होते. अनलोडिंग वगैरे केलं. रस्ता बघू शकता, खरंच लय अवघड झालं या पावसामुळं. रस्ता कुठं आहे की खड्डा कुठं आहे की तेच कळत नाही. मग काय तिथून लगेच गाडी घेतलो. आपल्याला पडली होती ऑर्डर. आपल्याला आरवी ट्रान्सपोर्टवाल्याकडून आला होता भाडं. जायचं होतं आपल्याला भरायला, जरा उंबर गेला. मग म्हणलं आधी डिझेल टाकून घेऊ, कारण गाडी घरीच होती. डिझेल वगैरे टाकलं. मग काय लावलं बिरकीट, कारण कसं आहे जायचं होतं जवळपास 100 किलोमीटर आपल्याला भरण्यासाठी. मग म्हणलं उशीर व्हायला नको, कारण गाडी भरून आपल्याला जायचं होतं परत पुण्याला. मग काय मांजरा नदीचं पाणी थोडंसं कमी झालेलं, पण आजूबाजूचं जितकं नुकसान झालं शेतकऱ्याचं, खरंच ते खूप अवघडच आहे. तिथून आलो लातूरमध्ये. लातूर वगैरे पास केला. पुढे औषधामधून पुढे आलो आणि लांब जाण्याला मस्तपैकी महाराजाचं दर्शन केलं. दर्शन घेतलं म्हणजे कसं मन एकदम फ्रेश होतं हो. तिथून आलो थोडंसं पुढे. मग आलो उंबरग्यामध्ये. कन्स्ट्रक्शनची साईड होती. इथून भरायचं होतं आपल्याला थोड्याशा सेंटरिंगच्या प्लेटी. सोबत आपले 3 लेबर पण होते, कारण गाडी लगेचच रात्री खाली करणार होते. मग काय मस्त नजारा बघत निघालो आपण पुण्याच्या दिशेने. पुण्याच्या दिशेने जात असताना मग म्हणलं थोडंसं काय तर खायला लागते, कारण आपल्याला जायला पण उशीर होत होता. मग मस्तपैकी वडापाव खाल्ला. आपल्यासोबत 3 बिहारी होते लेबर. मग म्हणलं कसं आहे आता, चला हो जाऊया. 1-2 जण मागे बसले होते आणि एक जण आपल्यासोबत पुढे बसला होता. मस्त भाऊनं काय भोजपुरी गाणी लावला. थोड्या वेळानंतर मग त्याला काय वाटलं की मग पुन्हा चालू केला भाऊनं हिंदी गाणी. मग इथं त्याचं त्या हॉटेल पुढे काय फुल गर्दी होती. आपल्याला काय जेवायचं नव्हतं. मग आपण निघालो तसंच पुढे. रात्रभर आपल्याला पोचायचं होतं लवकरच. मग वाटत काय पाटाच्या टोलनाक्यावर किशोरभाऊची भेट झाली. चहा वगैरे घेतला. मग किशोरभाऊला पण जायचं होतं थोडंसं फास्ट. आपण पण निघालो पुढे. मग काय कन्स्ट्रक्शनची साईड होती बावधनजवळ. तिथं आपल्याला मटेरियल खाली करायचं होतं. रात्री काय गाडी लावली. मग काय झोपून घेतलो. सकाळी सकाळी 6 वाजता लेबराने उठून लगेचच गाडी वगैरे खाली करून दिली. मग काय थोडंसं फ्रेश वगैरे झालो. तिथून आपल्याला जायचं होतं परत जायचं होतं ऑफिसला. बघू आता कुठली लोडिंग भेटते. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये.